करण्याच्या वेळेला सुद्धा आपण सांगितले होते लांजा नगरपालिका क्षेत्र आणि लांजातला कचरा, म्हणजे लांजा शहरातला कचरा दुसरीकडे टाकला पाहिजे यामध्ये दुमत नाही, परंतु ह्या घरातून उचलायचा आणि त्या कोत्रेवाडीतल्या घरामध्ये नेऊन टाकायचं. तिथे काय जनावर राहतात का? तिथे पण माणसंच राहतात ना. अरे आता रोग एवढे यायला लागलेत, एवढे यायला लागलेत, आणि तो कोत्रेवाडीमध्ये जर तुम्ही कचरा टाकला तर असलेले सगळे रोग एक त्या कोत्रेवाडी वासियांना दसतील. त्यांचं मरण तुम्ही त्यांना मरण दाखवायचं काम तुम्ही करताय. आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने 8 तारीखला कोत्रेवाडीच्या कचरा डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात जो लढा उभा केला त्याबद्दल तुम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि मागच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं कोणी कोणी किती किती घेतले ते. अरे 2.5-3 कोटीची जमीन 5.5 कोटीला देत आहे, त्याच्यातले निम्मे पैसे मालकाला, निम्मे पैसे नेत्यांना, ह्या गद्दारांसहित सगळ्यांना. नावानिशी मी सांगितलं होतं, खुलासा नाही केला. पैसे मी घेतले नाही असं या लांजाच्या ग्रामदेवतेला स्मरून या माजी आमदार महोदयांनी सांगितलंच नाही. प्रेस कॉन्फरन्स घेतली थातूर मातूर, पण सांगितलं नाही. मी पटवून द्यायला माझी तयारी आहे कोणत्या जागेवर जाऊन पैसे घेतले ते. आणि दुसरा प्रश्न आहे की लांजाचा डीपी, त्याचे तुम्ही